हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती मॅम. आणि कालच आपला महाराष्ट्र सेट 2024चा पेपर झालेला आहे. पेपर 2 पॉलिटिकल सायन्समधले जे काही एक्सपेक्टेड आन्सर की आहेत ते आज आपण पाहणार आहोत. काल आपलं जो 7 एप्रिल 2024ला सेटची एक्झाम झालेली आहे त्या अंतर्गत जे काही एक्सपेक्टेड आन्सर आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. ते आज आपण डिस्कस करायला घेणार आहोत. तर नेमके काय आहेत तर आपण या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स पेपर 2 जो आहे तो त्याचा सेट जो आहे तो आपण कुठला घेतलेला आहे, सी सेट आपण घेत आहोत. त्याच्या अंतर्गत आपण कुठले कुठले आन्सर्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर सी मध्ये पहिला प्रश्न काय आहे तर मायकल फुकल्ट यांनी सत्ता आणि विचारांच्या पद्धतीमधील संबंधाकडे लक्ष वेधण्यासाठी कोणता सिद्धांत मांडला? ए स्त्रीवाद, बी उत्तर आधुनिकतावाद, सी रचनावादी सिद्धांत की वास्तववादी सिद्धांत. तर याचं आन्सर आहे बी उत्तर आधुनिकतावाद किंवा पोस्ट मॉडर्निझम त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, सेकंड क्वेश्चन की 1990 नंतर सामाजिक चळवळीमध्ये वाढ झाली. 1990 नंतर सामाजिक चळवळीमध्ये वाढ झाली त्याला खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ए आहे जागतिकीकरणामुळे नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि विविध क्षेत्रात विकास झाला. बी आहे आर्थिक आणि सामाजिक असमानता यात वाढ झाली त्यामुळे या सर्वांना विरोध करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सी आहे जागतिकीकरण विरोधी, भांडवलशाही विरोधी आणि जागतिक न्यायासाठी होणाऱ्या चळवळींचा समावेश होऊ लागला. डी आहे 1990 नंतर निर्णय प्रक्रियेत लोकांचा कमी सहभाग, केंद्रीकरण प्रवृत्तीवरती भर वाढला. तर याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट ए, जी की जागतिकीकरणामुळे नवीन संधी उपलब्ध झाल्याने विविध क्षेत्रात विकास झाला. यामध्ये आपल्याला काय कारणीभूत नाहीये हे विचारण्यात आलेलं होतं. तर त्याचा आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न की संयुक्त राष्ट्र संघाने महिला दशक कधी जाहीर केलेले होते? तर त्याचा आन्सर आहे, डायरेक्ट आन्सर सांगते. काय आन्सर आहे की संयुक्त राष्ट्र संघाने महिला दशक कधी जाहीर केले? तर 1975 ते 1985 मध्ये आपल्याला महिला दशक जाहीर केले दिसून येते. चौथा प्रश्न आहे की व्हेनेझुएला येथे 2015ला नामची कितवी परिषद भरलेली होती? तर ती 17वी परिषद भरलेली होती. पुढचा प्रश्न आहे पाचवा, ब्लू इकॉनॉमी हे क्षेत्र कशाशी संबंधित आहे? तर हे मरीन किंवा सीशी संबंधित आहे किंवा समुद्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे सहावा की स्टार वॉर कार्यक्रमाची घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेमके कोण होते? तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन होते किंवा रेगन म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे सातवा की विधान ए आणि विधान बी दिलेलं होतं. विधान ए होतं आणि कारण दिलेलं होतं असं स्टेटमेंट अँड रिझनचा प्रश्न होता. त्यामध्ये सातवा काय सांगितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुख्य मुद्दा म्हणजे जागतिकीकरणामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात जागतिक राजकीय व्यवस्थेची असमर्थता आणि त्याला कारण वेस्टफेलिया प्रणाली दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेली आहे. तर याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. लक्षात घ्या ही जी काही आन्सर की आहे ती आपली एक्सपेक्टेड आन्सर की आहे. कदाचित यातील काही क्वेश्चन बरोबर म्हणजे काही क्वेश्चन चुकीचेही असू शकतात, तुम्ही त्याची शहानिशाही करू शकता, पण आपली जोपर्यंत सेटची एक्झाम सेटची आन्सर की जोपर्यंत आपली डिक्लेअर होत नाही तोपर्यंत ही तुम्हाला म्हणजे जितकं बरोबर देण्याचा प्रयत्न, जितकं बरोबर आहे तितकं देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की केलेले. जर थोडाफार इकडे तिकडे चुका झाल्या असल्या तरी तुम्ही त्या समजून घ्याव्यात ह्या अपेक्षा आहे. ठीक आहे. आठवा प्रश्न पुढचा काय आहे तर उत्तर दक्षिण संवादाच्या परिषदा काळानुसार क्रम लावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचं डायरेक्ट आन्सर सांगते, आन्सर आहे बी, जी की पहिल्यांदा क्रम लावायला सांगितले. त्याच्यामध्ये पॅरिस परिषद नंतर ब्रँड परिषद आहे, कानपून आहे आणि शेवटी आहे ती उरुग्वे आहे. ठीक आहे. नववा प्रश्न आहे की बदल होत आहे आशिया पुन्हा आपली ओळख प्राप्त करत हे विधान नेमकं कोणाचं आहे? तर हे विधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. दहावा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार हे कोणाच्या राज्यघटनेत नेमकं नमूद करण्यात आलेलं आहे? तर आन्सर आहे सी की भारताच्या राज्यघटनेमध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. 11वा प्रश्न आहे की नेमकी भारतीय परराष्ट्र धोरणाची नेमकी कोणती वैशिष्ट्य आहेत? तर याचा आन्सर आहे डी, विस्तारवाद हे आपलं जे किंवा एक्सपान्शन जे आहे ते ठळक वैशिष्ट्य नाही. हे जर एक लिमिट केलं तर बाकीचे काय येते ते आन्सर येते. ठीक आहे.
याच्याविषयी आपण डिटेल आन्सर याचं हे का आहे किंवा एक्सप्लेनेशन जे आहे त्याचा वेगळा आपण व्हिडिओ करणारच आहोत, पण सद्य स्थितीमध्ये फक्त तुम्हाला आता नेमके आन्सर्स काय ते सांगण्यात येणार आहे. ठीक आहे. 12चा आन्सर काय की पंचशील करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली, तर 1954 साली त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. देन ॲग्रीमेंट 1, 2, 3 इज रिलेटेड विथ, करार 123 कशाशी संबंधित आहे, तो न्यूक्लिअर सिव्हिल न्यूक्लिअर डी आहे इंडो US मध्ये झालेला. पुढचा प्रश्न, द इंडिया वे हे कोणाचं बुक आहे, तर ते जयशंकर यांचं बुक आहे द इंडिया वे. ठीक आहे. यादी फर्स्ट आणि यादी सेकंड दिलेले आहेत, त्याच्यामधून आपल्याला हे लावायचे, जोड्या जुळवायचे. तर ह्याचं नेमकं आन्सर काय आहे, प्रश्न आहे 15वा, तर याचा आन्सर आहे बी. 15व्या प्रश्नाचा आन्सर बी आहे. 16वा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणता देश क्वाडचा सदस्य नाहीये, तर दक्षिण कोरिया जो आहे तो क्वाडचा सदस्य नाहीये. 17वा प्रश्न काय आहे, तर UN मध्ये भारताच्या भूमिकेबाबत चुकीचे विधान आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे, तर याचा आन्सर आहे सी. भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार आहे असं म्हटले, हे चुकीचं आन्सर आहे किंवा चुकीचा पर्याय आहे. भारताने, प्रश्न पुढचा 18वा, भारताने स्वीकारलेला पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय म्हणजे काय असं विचारण्यात आले, तर त्याचं आन्सर जे आहे ते बी आहे. 1972 साल्ट फर्स्ट जे आहे ते अण्वस्त्र नियंत्रण उपाय सांगण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 19वा की न्यू डेव्हलपमेंट बँक कोणत्या संघटनेच्या अंतर्गत येते, तर ती ब्रिक्सच्या अंतर्गत येते. एशियनचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. एशियनचा लॉंग फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन जे आहे त्याचं विच आन्सर आहे ए. 21चं काय आहे की भारतामध्ये जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे, हे खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे प्रथमच घोषित केलेलं आहे, तर हे 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे त्या कायद्याअंतर्गत ते घोषित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत की प्रांताचे नाव देण्यात आले, संविधान सभेतील नेमकी सदस्य संख्या कोणती आहे ते विचारण्यात आलेलं आहे, बॉम्बे, मद्रास, बिहार, पश्चिम बंगाल. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की कायद्याने स्थापित कार्यपद्धती हे न्यायालयीन पुनरावलोकन संबंधी असणारे तत्व भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेलं आहे, तर ते ब्रिटिश राज्यघटनेनुसार घेण्यात आलेलं आहे. सोबतच 24वा प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये संसदेच्या संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती यांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर याचा आन्सर आहे 24चं पण सी की भाग 20 मध्ये करण्यात आलेलं आहे. भारताच्या राष्ट्रपतीविषयी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे की भारताकडे कोणते कोणते वेटो असतात, कुठले कुठले वेटो पॉवर आहेत की पॉकेट वेटो आहे, क्वालिफाईड आहे, सस्पेन्सिव्ह आहे की ॲब्सोल्यूट आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे क्वालिफाईड वेटो हा आढळत नाहीये, म्हणून त्याचं आन्सर काय आहे, तर आन्सर आहे ए. 25 क्वालिफाईड वेटो आपल्याकडे आढळत नाही, बी आन्सर जे ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे आन्सर इज दॅट सी. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सस्पेन्सिव्ह आहे किंवा क्वालिफाईड हे नाही, ज्या ठिकाणी बी नाही होणार तर आपण बी तर करू शकतो, पण ह्याचा आन्सर बी आहे. पुढे 26वा प्रश्न आहे की लोकसभेच्या सर्व संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक नेमकं कोण करतात, तर ते लोकसभेचा सभापती करतात. पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये जनहित याचिका हे तत्व कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रतिपादित केलेले होते, तर ह्याचा आन्सर आहे की न्यायमूर्ती PN भगवती, ह्याचं हे आन्सर आहे. आपल्या सेशनमध्ये आपण ह्यातले बरेचसे क्वेश्चन आपण डिस्कस केले आहेत, जसेचे तसे क्वेश्चन आलेले आहेत, फॅक्ट्स बऱ्याच आलेल्या आहेत. पेपर अगदी चांगला होता, खूपच छान होता पेपर. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे की राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात येते, तर कलम 169 अंतर्गत करण्यात येते, आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न आहे की राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात, तर राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष राज्यपालच करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष नेमके कोण असतात, तर त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते आयोग भारताचे नियोजन आणि विकास याबाबत आहेत, तर नियोजन आयोग आणि नीती आयोग असताना दिसून येतं. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे बी. पुढचा प्रश्न आहे की काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचा नेमका प्रणेता कोण आहे, तर रजनी कोठारी ह्या ह्याचा काँग्रेस व्यवस्थेच्या प्रणेता आहेत असं म्हटलं जातं. समोरच पुढचा प्रश्न आहे की नियोजन आणि विकासासंदर्भात बॉम्बे प्लॅनद्वारे घटना समितीकडे
कोणती मागणी करण्यात आलेली होती? याचा आन्सर आहे सी की राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्ट हेही होते. काय होते? शेती आणि उद्योग धोरणाची अंमलबजावणी करणे हेही होते. पुढचा प्रश्न आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार कोण होते? तर ते पी.सी. महालनोबिस होते. पुढचा प्रश्न आहे 36वा. काँग्रेसने समाजासाठी समाजवादी आकृतिबंध हे आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले. या संदर्भात योग्य पर्याय काय? तर आवडीचं अधिवेशन झालं होतं 1956 मद्रास या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 37 आहे की विधान ए स्टेटमेंट फर्स्ट आणि स्टेटमेंट बी मध्ये दिले होते की सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था केले गेले. दुसरा आहे भांडवली आणि समाजवादी दोन्ही आकृतिबंधातील घटक स्वीकारण्यात आलेले होते. तर 37चा आन्सर काय आहे? तर विधान ए आणि बी दोन्ही आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्या पॉलिटिकल पार्टीज आणि त्याचे प्रेसिडेंट आत्ताचे कोण आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. याचं जे काँग्रेस पक्ष मल्लिकार्जुन खरगे, भारतीय जनताचे जे.पी. नड्डा, भाजपचे बहुजन समाज पक्षाचं मायावती, तेलुगू देसमचे जे आहेत ते वेगळे आन्सर आहेत, त्याचे वेगळे आहेत, हे चुकीचे किंवा अयोग्य उत्तर आपल्याला ओळखायला सांगितलेलं होतं. बिगर काँग्रेसवाद हा या रणनीतीचे उद्गाते नेमके कोण होते? तर त्याचा आन्सर आहे राम मनोहर लोहिया. आन्सर इज दॅट डी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या राजकीय पक्षाने 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केलं होतं? की भारतीय जनता पार्टी. आन्सर इज दॅट बी. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट खालीलपैकी कोणी विकास प्रशासनाला कृतीभिमुख ध्येयाभिमुख प्रशासकीय यंत्रणा असे संबोधले होते? तर याचा आन्सर आहे की एडवर्ड वेडनर यांनी ते संबोधलेले होते. प्रश्न होता 41. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणी प्रशासकीय माणूस हे प्रारूप विकसित केले? त्यालाच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉडेल डेव्हलप केलं असं म्हटलं जातं. तर त्याचा आन्सर काय आहे? तर आन्सर आहे हर्बर्ट सायमन यांनी ते मॉडेल काय केलं होतं? डेव्हलप केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता विचारवंत प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण याच्यातील परस्पर संवादाशी संबंधित आहे? तर याचे आन्सर काय आहे? तर परस्पर रिक्सशी संबंधित आहे. FW रिक्सशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाला प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक असं म्हटलं जातं? हेनरी फेयल यांना प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे की सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर पब्लिक म्हणजेच गव्हर्नमेंट त्याचा अर्थ होतो. कोणती विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते असं विचारण्यात आले? तर न्यू लेफ्ट म्हणून आहे ती बाजारपेठला कारणीभूत ठरते. ठीक आहे. याचा आन्सर 46 आन्सर काय आहे? तर 46 आन्सर डी आहे. 47 काय आहे की खालीलपैकी कोणी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह या तंत्राचा शोध लावलेला होता? तर याचं पण आन्सर आहे डी, पीटर एफ ड्रकर. हे आपण घेतलेलं होतं आहे तसा फॅक्ट वरती क्वेश्चन पडलेला आहे. पुढचा क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स इज द बुक रिटन बाय हु इज द रिटन? तर MP फॉलेट यांनी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. MP फॉलेट याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणी नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकांचा करार म्हटलेला आहे? तर क्रिस्टोफर हुड यांनी विरोधकाचा करार असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी टुवर्ड्स अ न्यू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर फ्रँक मेरिन या पुस्तकाच्या लेखिका आहेत. पुढचा आहे की अधिकाऱ्याला त्याची कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा त्याच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोणता आदेश जारी केला जातो? तर तो आदेश आहे मॅनमस म्हटलेला रिट ऑफ मॅनमस, त्याला परमादेश असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे की भारतातील आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सार्वजनिक धोरणाचे स्वरूप आहे असं विचारलेलं आहे? याचंही आन्सर ए आहे. काय की सार्वजनिक धोरणे ध्येयाभिमुख असतात. पुढचं जे आहे ते नाहीयेत की सार्वजनिक धोरणे कोणत्याही उद्देशाने तयार केली जाते किंवा सार्वजनिक धोरण हे खाजगी कंपनीशी संबंधित असतात. 53चा आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न आहे गुड गव्हर्नच्या घटकाबाबत योग्य पर्याय निवडा. तर 54चा आन्सर आहे चारही जे घटक आहेत ते गुड गव्हर्नन्स बाबतीत असलेले दिसून येतात. खालीलपैकी पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली नाही? जी की प्रधानमंत्री आवास योजना श्रीमंत लोक असं दिले ती जोडी बरोबर नाही. बाकी BCD च्या जोड्या त्या बरोबर बनवण्यात आलेल्या आहेत. 56वा प्रश्न आहे की कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची अंमलबजावणी करण्यात कोणाची मूलभूत भूमिका आहे? तर ह्याच्या सोशल ऑडिटची ती भूमिका असलेली दिसून येते. 56 आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न आहे की राज्याला नागरी समाजाशी जोडणारा परस्पर संवादी घटक
कोणता आहे, तर त्याचा आन्सर आहे शासन व्यवहार. नागरी समाज आणि राज्य यांच्यामध्ये शासन व्यवहारानुसार परस्पर संवाद घडवला जातो. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते प्रादेशिक विकास धोरण नाही, तर उद्योगांचे राष्ट्रीयकरण करणे हे विकास धोरण नाहीये. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 नरेगा म्हटलं जाते, च्या कोणत्या भागात नियमित सामाजिक अंकेक्षणाची तरतूद आहे, सोशल ऑडिटची तरतूद आहे, तर भाग 17 आहे. त्याचा आन्सर 59चा आन्सर आहे की 17 सी आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की लोकायुक्त कार्याची स्थापना करणारे भारतातील राज्य कोणतं, तर ते महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की तो समाधानी मूर्ख असण्यापेक्षा असमाधानी सॉक्रेटिस असणे पसंत करते अशी नेमकी घोषणा कोणी केलेली आहे, तर अशी घोषणा जे.एस. मिल, जॉन स्टुअर्ट मिलने केलेली होती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण विचारवंतांनी सुरुवातीच्या उदारमतवादाला स्वतत्ववादी व्यक्तिवाद म्हणून ओळखले, म्हणजे पॉझिटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम जे म्हटलं जातं ते कोणी, तर सीबी मॅकफर्सन यांनी ओळखलेलं होतं. पुढचा 63वा प्रश्न काय, तर स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्तीचे सार्वभौम असते हे विधान खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, खालील कोणाशी संबंधित आहे, तर ते आपल्या जॉन स्टुअर्ट मिलशी संबंधित असलेला दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे अभिजात उदारमतवाद सर्वसामान्यपणे खालील कोणत्या म्हणजे कोणाशी संबंधित आहे, अभिजात उदारमत हा जॉन लॉकशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न कोणाच्या शब्दाला राज्याला आवश्यक आपत्ती असं म्हणजे इन हुज वर्ड्स द स्टेट इज रिगार्डेड ॲज अ नेसेसरी इव्हिल असं म्हटलेलं आहे, तर याचा आन्सर आहे थॉमस पेन, त्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे द फेमिनाईन मिस्टिक हे पुस्तक नेमकं कोणी लिहिलेलं आहे, तर हे पुस्तक बेटी फ्रीडमन यांनी लिहिलेलं आहे, फ्रीडन यांनी लिहिलेलं आहे. पुढचा 67वा प्रश्न आहे 67 की कोणता राजकीय विचारवंत असं प्रतिपादन करतो की माणूस एक नागरिक आणि माणूस एक खाजगी व्यक्ती यांच्यात राजकीय विरोधाभास आहे, तर याचं नेमकं आन्सर काय, तर कार्ल मार्क्स याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की व्यक्ती त्यांच्या प्रतिभेची आणि क्षमतेची पूर्णता मालक आहेत ही कल्पना कोणी पुनर्जीवित केली, तर ही रॉबर्ट नोझिक यांनी पुनर्जीवित केलेली आहे. खालीलपैकी कोणाला समाजवादी स्त्रीवादी मानले जाते, तर फ्रेडरिक एंगल्स यांना समाजवादी स्त्रीवादी मानले जाते. खालीलपैकी कोण विचारवंत जो आहे की नागरी समाजाला हितसंबंधाचे एकूण क्षेत्र असं संबोधलं आहे, तर ते आहेत हेगेल, JWF हेगेल यांनी संबोधले आहे. पुढचा प्रश्न आहे की हेगेलच्या राजकीय तत्वज्ञानात व्यक्तीचे नैतिक जीवन आणि राज्य यांच्यात काय संबंध आहे, तर तो संबंध व्यक्तीचे नैतिक जीवन राज्याच्या जीवनाशी अविभाज्यपणे जोडलेले असते, आन्सर इज दॅट सी. पुढचा प्रश्न 72 आहे की ग्राम्सियन सिद्धांतामध्ये स्थितीचे युद्ध या संकल्पनेचा नेमका संदर्भ काय आहे, तर नागरी समाजावरती वैचारिक वर्चस्व आणि नियंत्रणासाठी संघर्ष हा संबंध आहे, आन्सर इज दॅट बी, क्वेश्चन 72. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट 73 फ्रान्स फॅननच्या राजकीय विचारातील कोणती संकल्पना वसाहतवादाच्या वासाहतिक मानवीवर होणाऱ्या मानसिक परिणामावरती काय देते, भर देते, तर याचा आन्सर काय आहे की परात्मभाव आणि अमानवीकरण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे अनाहरणचा आहे की अनाहरणच्या दुरितांचे क्षुद्रत्व ही संकल्पना नेमकी कशाशी संबंधित आहे, तर ही संकल्पना होलोकॉस्टमध्ये अयशस्वी आयशमनची भूमिका असलेले सांगितलेलं आहे. त्यासोबत 75वा प्रश्न काय, तर त्यांनी म्हणजे स्त्री आणि पुरुषावर अधिकार ठेवावाची माझी इच्छा नाहीये, तर स्वतःवर अधिकार ठेवावा असं कोण म्हणालं याच्याबाबत, तर मेरी वोllस्टोनक्राफ्ट यांनी म्हटलेलं हे आपण डिस्कस केलेलं होतं लेक्चरमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की नैसर्गिक माणूस असा असेल ज्यामध्ये प्रखर सत्सद बुद्धी आणि शाश्वत तर्क यामुळे आत्मप्रेरणा आणि सहानुभूती यांच्यात यशस्वीपणे सुसंवाद घडवून जातो, हे प्रतिपादन नेमकं कुणी केलेलं आहे, तर हे रुसोनी केलेलं आहे. ठीक आहे. सामाजिक पदानुक्रमातील भूमिका आणि जबाबदाऱ्या व्यक्तींनी पार पाडण्याचे महत्त्व कन्फ्युशियसच्या कोणत्या संकल्पनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर ती संकल्पना ली आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 78वा प्रश्न की मॅकियावेलीच्या कोणत्या पुस्तकात राज्यकर्त्यांच्या संदर्भात गुणांची चर्चा करण्यात आलेली आहे, तर आन्सर आहे परफेक्ट स्टेटमध्ये ती गुणांची चर्चा करण्यात आलेली आहे. जॉन लॉकच्या मते खाली कोणता नैसर्गिक अधिकार नाही, तर लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी सांगण्यात आलं, तर काम करण्याचा अधिकार नाहीये. 80वा प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यायावर आधारित अभेद्यता असते की अगदी संपूर्ण समाजाचे कल्याणही त्यापेक्षा वरचढ ठरू शकत नाही असं नेमकं कोण म्हटलेलं आहे, तर याचा आन्सर आहे जॉन रॉल्स यांनी हे म्हटलेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे द होम अँड द वर्ल्ड हा ग्रंथ नेमका कोणी लिहिलेला आहे? आन्सर आहेत रवींद्रनाथ टागोर. द होम अँड द वर्ल्ड हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. खालीलपैकी कोण आर्य महिला समाज आणि शारदा सदन याचे संस्थापक आहेत? पंडिता रमाबाई याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतीय फाळणीचे गुन्हेगार या ग्रंथाचे लेखक कोण किंवा गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन याचं नेमकं लेखक कोण आहे? तर याचा आन्सर आहे राम मनोहर लोहिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न खाली दिलेल्या यादीतील विचारवंत त्यांच्या राजकीय संकल्पना योग्य जुळवा. यादी फर्स्ट, यादी सेकंड, त्याच्यानुसार आपल्याला हे जोड्या लावायच्या होत्या. एम के गांधी, जवाहरलाल नेहरू, एम एन रॉय, दीनदयाळ उपाध्याय. मग पंचशील नेहरूंचं होतं. एकात्म मानवतावाद दीनदयाळ उपाध्यायांचे. विश्वस्त संकल्पना गांधींची होती. मूलग्राही मानवतावाद किंवा रॅडिकल ह्युमॅनिझम हा एम एन रॉय यांचा होता. मग त्यानुसार याचं आन्सर काय आहे? ए त्याचा आन्सर येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? 85वा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी अभिनव भारत विदा सावरकर, अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळक यांच्या चतुर्सूत्री कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता? स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण यांचा समावेश होता. गणेशोत्सव हा चतुर्सूत्रीमध्ये नव्हता. खालीलपैकी कोणता विचारवंत आत्मसन्मानची चळवळीशी संबंधित होता? रिपीटेड क्वेश्चन आहे, बराच वेळा पडलेला आहे. ई.व्ही. रामास्वामी. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कौटिल्य ह्या विचारवंतांनी मांडलेला राजकीय सिद्धांत कोणता आहे? तो सप्तांग सिद्धांत आहे. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य जुळवलेली आहे असं विचारण्यात आले? तर या ठिकाणी अयोग्य जोडी जी आहे ती विदा सावरकर, एसेज ऑन गीता जो आहे तो विदा सावरकरांचा नाहीये, तर ती जोडी अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे की खाली दिलेल्या दोन याद्यांमधील विचारवंत व त्यांचे राजकीय पक्ष याबाबत दिलेला आहे. डॉक्टर बी आर आंबेडकरांचा स्वतंत्र मजदूर पक्ष, काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ई रामास्वामी एम एन रॉयचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अशा पद्धतीनं आहे. तर त्याचं आन्सर आहे ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 91 की चुकीचे विधान परत सांगितले की नेमके आता चुकीचे विधान कोणतं आहे? की राजकारण अर्थकारण एकमेकाशी जोडलेले आहेत. तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये कोणत्याही राज्याने कोणाच्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केला त्याचे विश्लेषण करणे आवश्यक असते. जागतिकरण राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल झाला आणि जागतिक व्यवस्था सिद्धांत जगाच्या भांडवलशाही व्यवस्थेशी संबंधित नाही. तर हे आन्सर डी जे आहे ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे की लॅटिन अमेरिकेत कोणत्या देशात सर्वाधिक वसाहती होत्या? तर त्या स्पेनमध्ये सर्वाधिक वसाहती होत्या. पुढचा प्रश्न आहे की आफ्रिकन राष्ट्रवादापुढे सर्वात मोठे आव्हान कोणते आहे? तर ते ऍक्च्युअली ट्रायबलचं आव्हान आहे, आदिवासींचे आव्हान आहे. खालीलपैकी कोणते जागतिकरणाचे वैशिष्ट्य नाहीये असं विचारलं की प्रतिबंधित व्यापार वगैरे हे वैशिष्ट्य नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की 1973च्या पाकिस्तानच्या राज्यघटनेद्वारे कोणत्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले? तर ऍक्च्युअली ते पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अस्तित्वात आलेले होते, 1973 चे होते. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकलेला आहे, अध्यक्षीय वगैरे, पण ह्याचा आन्सर ऍक्च्युअली पार्लमेंटरी फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे की अमेरिकन राज्यघटनेचे जनक नेमकं कोणाला म्हटलं जातं? खूप चांगला क्वेश्चन होता. त्याचं मेडिसन आन्सर आहे जेम्स मेडिसन यांना अमेरिकेचे राज्यघटनेचे जनक म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 25 जानेवारी 1975 रोजी बांगलादेशात आणीबाणी कोणी घोषित करण्यात आलेली होती? कोणाकडून घोषित करण्यात आलेली होती? तर शेख मुजीबुर रहमान यांच्याकडून घोषित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे की आधुनिकीकरणाचे सिद्धांत का उदयाला आले? ठीक आहे. तर याचा आन्सर आहे की विकसनशील देशांना विकासाबाबत मार्गदर्शन करण्याबाबत आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की लोकशाहीमध्ये अभिजन वर्गाचे वर्चस्व असते असं म्हटलेलं आहे. याचा नेमका आन्सर काय कोणी म्हटलेलं? तर विल्फ्रेड पॅरेटो यांनी म्हटलेलं आहे. आन्सर इज दॅट बी. अँड द लास्ट क्वेश्चन इज दॅट की लोकशाही केंद्रीकरण हे कोणत्या राजकीय पक्षाचे वैशिष्ट्य आहे? तर ते चीनी कम्युनिस्ट राजकीय पक्षाचे वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण आता जवळपास 1 ते 100 प्रश्न आहेत की पॉलिटिकल सायन्सचे सर्वचे सर्व आन्सर जे आहेत, एक्सपेक्टेड आन्सर जे आहेत ते आपण सांगितले. याच्यामध्ये थोडंफार काही 5-6 प्रश्नांचा फरक येऊ शकतो, आला तर येऊ शकतो. शक्यतो जास्तीत जास्त बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळी आन्सर वाटत असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी सुद्धा काय करू शकतात ते बरोबर करून घेऊ शकतात. जर तुम्हाला काही शंका
असेल तर, आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबाबतही कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, तर यानंतरची जी काही आपली पॉलिटिकल सायन्सची बॅच असणार आहे ती लवकरच 15 एप्रिल 2024 रोजी आम्ही नवीन स्टार्ट करत आहोत ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्मवरती. पेपर 2 या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस, रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स दोन्ही माध्यमातून असणार आहे, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून वीकली टेस्ट राहणार आहे. त्यासोबतच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतील आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन हे आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता ह्या नवीन बॅचसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. फी स्ट्रक्चर काय आहे? फी आहे 12,000 रुपये, पण तुमच्यासाठी आफ्टर डिस्काउंट ती फक्त असणार आहे 10,000 रुपये. पण ह्या 10,000 रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला परत पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे. ठीक आहे, आत्ताचा पेपर पॉलिटिकल सायन्सचा पेपर अतिशय चांगला होता. होप्स की बऱ्याच जणांचे चांगला स्कोर येईल, आणि जो काही आता जो काही तुम्ही आन्सर की चेक केला, जो काही तुमचा स्कोर येईल तो नक्की स्कोर हे करा, कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण की आपल्या त्याच्यानुसार एक एक्सपेक्टेड कट ऑफ देखील काढतात की नेमकं कट ऑफ किती लागू शकतो. आणि त्यासोबतच तुम्ही पेपर फर्स्टचे पण मार्क्स टाका आणि पेपर सेकंडचेही टाका, जेणेकरून आपल्याला, कारण पेपर फर्स्टची पण आपण ग्लोबल ऑनलाईन मराठीनं आन्सर की डिक्लेअर केलेली आहे, तीही तुम्ही चेक करू शकता. त्यासोबत पेपर सेकंडचंही तुम्ही चेक केल्यानंतर टाका, जेणेकरून तुम्हाला किती मार्क्स आलेत आणि त्याच्यानुसार तुमचे काय म्हणतात तुम्ही क्वालिफाय होणार आहेत की नाही त्याचं एक आपल्याला प्रेडिक्शन करता येईल, किंवा एक साधारण आपल्या कट ऑफ काढता येईल की नेमका कट ऑफ किती असेल, त्याच्यावरती जे असतील ते नक्की पास होतील. ठीक आहे, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.